सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 6वा, समास पहिला. त्याचं नाव आहे देवशोधन. देवशोधन. आपण शाळेत असताना धड्याला किंवा कवितेला नाव दिलेलं असतं, शीर्षक म्हणतो आपण त्याला. आणि त्या शीर्षकामध्ये, त्या शीर्षकाच्या नावामध्ये पूर्ण धड्याचा किंवा कवितेचा सारांश असतो. त्याप्रमाणे प्रत्येक समासाला जे नाव दिलं गेलं आहे, त्या नावामध्ये आपण समासात काय शिकणार आहोत, आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, ते त्या नावामध्ये म्हणजे शीर्षकामध्ये सामावलेलं असतं. आपण आजपासून 6वा दशक सुरू करतो आहोत आणि त्यातला हा पहिला समास आहे देवशोधन. 2 शब्द वेगळे केले की आपल्याला अर्थ कळेल. देवशोधन. देव शोधायचा. कसा शोधायचा, कुठे शोधायचा, तो कसा असतो, हे सर्व आपल्याला स्वामीजी अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे. मग आपल्याला देव माहीत नाही का? आपल्याला देव माहीत आहे. तो देवारातला माहिती आहे, तो मंदिरातला माहिती आहे. हा देव समर्थांना अभिप्रेत नाही. ठीक आहे, आपण त्याची पूजा करतो, अर्चा करतो, भक्ती करतो, पण खरा देव कोण आहे हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणून या समासाचं नाव आहे देवशोधन. अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये आपल्याला 2 शब्द वारंवार ऐकायला मिळतात, द्वैत आणि अद्वैत. द्वैत म्हणजे 2 आणि अद्वैत म्हणजे जे 2 नाहीत ते. 2 नाही ते म्हणजे 1. अद्वैतचा अर्थ आहे 1, द्वैत म्हणजे 2. श्री समर्थ रामदास स्वामी हे संपूर्णपणे अद्वैतवादी तत्त्वज्ञानी आहेत. पुन्हा पुन्हा त्यांचे आपल्याला असे सांगणे आहे की आपल्या देहासकट हे सारे विश्व सतत बदलते, म्हणून ते सर्वस्वी खरे नव्हे, पण त्याच्या पाठीमागे म्हणजे या विश्वाच्या पाठीमागे कधीच न पालटणारी, न दिसणारी, पण संपूर्णपणे खरी अशी एक सद्वस्तू आहे. ती स्वतः स्थिर राहून, सद्वस्तू स्वतः स्थिर राहून या अस्थिर विश्वाला आधार देते. जे सतत बदलतं त्याला आपण अस्थिर म्हणतो. म्हणून हे जग कसं आहे, सतत बदलणार आहे, अस्थिर आहे, आणि या अस्थिर विश्वाला ही सद्वस्तू स्थिर राहून आधार देते. ती सद्वस्तू कशी आहे? समर्थ सांगतात ज्ञानमय आहे आणि आनंदमय आहे. या सद्वस्तूचे 2 गुण सांगितले की ती वस्तू ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि आनंदाने परिपूर्ण आहे. ज्याला खऱ्या गोष्टीचं ज्ञान झालेलं आहे, खऱ्या देवाचं ज्ञान झालेलं आहे, तो सतत आनंदात मग्न असतो. आपण सिद्ध पुरुषाची लक्षणं ऐकली त्यावेळेला आपण याचा विचार केला होता. म्हणून सद्वस्तूचा साक्षात्कार झाला की शाश्वत समाधानाची प्राप्ती होते. या सद्वस्तूची माया नावाची एक विलक्षण शक्ती आहे आणि तिच्यामुळेच या दृश्य जगताचा देखावा आपल्याला दिसतो आणि आपण म्हणजे आपण सर्व अज्ञानी जीव त्या देखाव्यात गुरफटतो. मुळातच मिथ्या असलेले हे सृष्टी, हे जगत कसं आहे, मुळातच मिथ्या असलेले दृश्य जगत इंद्रियांना प्रत्यक्ष दिसते
पण ते सर्वस्वी सत्य वाटणे, खरे वाटणे हेच अज्ञानाचे मूळ लक्षण आहे. आपण अज्ञानी का आहोत? सामान्य जीवाला अज्ञानी का म्हटलेलं आहे? कारण आपण काय करतो, हे जे मुळातच मिथ्या असलेले दृश्य जगत आहे, आपल्याला ते दिसते म्हणून आपण ते खरे मानतो, पण इथे आपलं अज्ञानाचं मूळ लक्षण आहे. स्वस्वरूपाच्या आड येणारे, स्वतःच्या रूपाच्या आड येणारे दृश्याचे जंजाट विरळ करण्यासाठी जीवाचे अज्ञान कमी करणे हाच एक उपाय आहे, अन्य कोणताही उपाय नाही. आपलं अज्ञान नाहीसं झालं म्हणजे आपल्याला खऱ्या गोष्टीचं ज्ञान होईल. मग ते अज्ञान नाहीसं कसं करायचं? विवेकाने, सारासार विचाराने दृश्याचा शोध घेऊ लागले म्हणजे हे दृश्य जगत विनाशी, तात्पुरता डोलार आहे हे पटते आणि मग सहजच जीव देहाच्या अहंकाराला बाजूला सारतो आणि निर्गुण आत्मस्वरूपाशी, आपलं मूळ रूप जे आहे निर्गुण आत्मस्वरूपाशी समरस होतो. समर्थ म्हणतात, या अनुभवालाच आत्मज्ञान असे म्हणतात. आत्मज्ञानी सिद्ध पुरुष हाच समर्थांचा उत्तम पुरुष होय. खऱ्या देवाचे ज्ञान झाल्याने त्याला अत्यंत समाधान लाभते. समर्थ सांगतात, खरा देव कोण आहे? आत्मज्ञान हाच खरा देव आहे. त्या देवाचा शोध घेऊन त्याला प्रत्यक्ष पाहणे म्हणजे अनुभवणे हे माणसाचे प्रथम कर्तव्य आहे. तो शोध कसा करावा? देवाचा शोध घ्यायचा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे, पण तो शोध कसा करावा हे शिकण्यासाठी आत्मज्ञानी पुरुषाचा अनुग्रह घ्यावा. ज्याने प्रत्यक्ष त्या खऱ्या देवाला पाहिलेला आहे, आत्मज्ञानाचा अनुभव घेतलेला आहे, अशा आत्मज्ञानी पुरुषाचा आपण अनुग्रह घ्यावा. अनुग्रह म्हणजे अनु अधिक ग्रह म्हणजे कृपा करणे. अनुग्रहाचा अर्थ काय? कृपा करणे, स्वीकार करणे, आश्रय आणि आधार देणे असे अनुग्रह करण्याचे अर्थ आहे. ज्यांचा आपण अनुग्रह घेतो त्यांना आपण सद्गुरू पद देतो. म्हणजे थोडक्यात आपण सद्गुरूंकडून अनुग्रह घेतो, त्यांची कृपा संपादन करतो आणि सद्गुरू देखील आपला शिष्य म्हणून स्वीकार करतात. स्वस्वरूपाचा मार्ग अंतरीचा, अंतरीचा म्हणजे आपल्या आतमध्ये शोध घेण्याचा आणि सूक्ष्म असा आहे, म्हणून तेथे स्वानुभवीच मार्गदर्शक हवा. सद्गुरू आपले मार्गदर्शक बनून आपल्या गुणदोषासकट ते आपला स्वीकार करतात आणि आपण साधना करीत असताना, परमार्थाची वाटचाल करीत असताना सदैव आपल्या पाठीशी राहतात. अनुग्रहित शिष्य कोठेही असला तरी सद्गुरूंमधून निघालेला कृपाशक्तीचा प्रवाह त्याच्यापर्यंत पोचतोच. त्याच्या भोवती रक्षण वलय करून साधनेमध्ये सद्गुरू त्याला मदत करतात. सामान्य जीव अल्प असतो, त्यामुळे त्याची शक्ती आणि साधनासुद्धा अल्पच असतात. केवळ स्वप्रयत्नाने सूक्ष्मत्वाच्या वरच्या पातळीवर जाणे जीवाला अशक्य असले तरी दुर्घट म्हणजे अवघड मात्र असते. स्वप्रयत्नाने सूक्ष्मत्वाच्या वरच्या पातळीवर जाणे सामान्य जीवाला अशक्य आहे, परंतु ते अवघडही आहे आणि दुर्घट आहे. अशा वेळी सद्गुरू आपली शक्ती जीवाला देतात आणि शिष्याला वर उचलतात, सूक्ष्मत्वाच्या वरच्या पातळीवर आणून ठेवतात. दृश्याच्या कक्षेतून सूक्ष्माच्या साम्राज्यात देतात. त्यामुळे त्याचा अहंकार
क्षीण होऊन साधना त्वरित फलद्रूप होते. समर्थ सांगतात, ज्या देशात आपल्याला वास्तव्य करायचे आहे म्हणजे राहायचे आहे, त्या देशाच्या राजाला भेटून त्याची प्रथम ओळख करून घ्यावी, म्हणजे मग इतर लोक आपल्याला त्रास देत नाहीत. या समासात समर्थांनी जे सांगितले आहे ते मन एकाग्र करून अगदी आपल्या हृदयात साठवून ठेवावे. समजा एखाद्या अपरिचित गावात किंवा देशात आपल्याला राहायचे आहे, तर तेथील जो सत्ताधारी वरिष्ठ असतो त्याला भेटलो तर आपल्याला इतरांचा त्रास कसा होईल? या उलट आपल्याला सुखच लाभेल, त्याच्या मदतीने आपल्याला आनंदच लाभेल. म्हणून ज्याला जेथे राहावयाचे आहे त्याने तेथील मुख्य अधिकाऱ्याची, वरिष्ठाची भेट घ्यावी, म्हणजे मग सर्व काही सुरळीत अगदी बिनबोभाट होते. पण जर वरिष्ठांची भेट घेतली नाही, अधिकाऱ्याची भेट घेतली नाही, तर तेथे आपल्याला कोणीही किंमत देत नाही, मान देत नाही. मग आपले महत्त्व नाहीसे व्हायला जराही वेळ लागत नाही. म्हणून राजापासून ते थेट रंकापर्यंत जो कोणी वरिष्ठ असेल त्याला भेटणे शहाणपणाचे आहे. आणि ही गोष्ट फक्त विचारी माणसेच ओळखतात. वरिष्ठाला न भेटता, गावच्या देशाच्या अधिकाऱ्याला न भेटता त्याच्या नगरात राहिले तर फुकट काम करून घेण्याआधी आपल्याला वेठ बिगारीला लावतील, नाहीतर चोरी केली नसताना सुद्धा चोरीचा आरोप लादतील. म्हणून जो शहाणा आहे त्याने वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटावे, नाहीतर वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावे लागेल. विविध प्रकारचे त्रास, दुःख सहन करावे लागेल. स्वामीजी सांगतात, गावच्या अधिकाऱ्याला भेटले नाही तर गावात धडपणे राहता येणार नाही. हे खरे, तर मग ब्रह्मांड नायकाची भेट घेतल्याशिवाय आपले जीवन सुखमय होणे शक्यच नाही. या ठिकाणी आपण ज्या जगात राहतो त्या जगाचा मालक, त्याला शब्द वापरलेला स्वामीजींनी, ब्रह्मांड नायक याची भेट घेतली पाहिजे. आणि ती भेट घेतल्यानंतर आपले जीवन सुखमय होऊ शकते. एखाद्या गावात ग्रामाधिपती असतो, त्याच्यापेक्षा देशाधिपती श्रेष्ठ असतो. देशाधिपतीहून राजा वरिष्ठ असतो. एका राष्ट्राचा अधिपती म्हणजे अधिकारी, तो राजा. अनेक राष्ट्रांचा अधिपती तो महाराजा. एका राष्ट्राचा अधिकारी तो राजा, अनेक राष्ट्रांचा अधिपती तो महाराजा, आणि अशा अनेक राजांचा अधिपती तो सम्राट किंवा चक्रवर्ती असतो. एक नरपती असतो तर एक गजपती असतो. कोणी एक हयपती असतो तर कोणी भूपती असतो. परंतु या सर्वांमध्ये चक्रवर्ती हाच श्रेष्ठ राजा असतो. असो, या सर्वांचा निर्माणकर्ता ब्रह्मदेव आहे. पण त्या ब्रह्मदेवाची निर्मिती कोण करतो? ब्रह्मा, विष्णू व महेश यांना जो निर्माण करतो तो त्यांच्यापेक्षा सुद्धा थोर आहे, महान आहे, आणि तो परमेश्वर आहे. त्या परमेश्वराची नाना प्रयत्नांनी ओळख करून घेणे नितांत गरजेचे आहे. व्यवहारामध्ये देखील आपल्याला एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी जायचं असेल तर आपण या ना त्या मार्गाने कुठून वशिला लावता येईल, शब्द चुकीचा गेला, कुठून आपली ओळख निघेल मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत, याचा आपण प्रयत्न करतो की नाही? तसंच या ठिकाणी म्हटलेलं आहे,
परमेश्वराची नाना प्रयत्नांनी आपण ओळखून घेणे नितांत गरजेचे आहे. तो देव परमेश्वर जर ओळखला नाही तर यमाच्या यातना, नरक यातना काही केला चुकत नाही. जसं आत्ता ऐकलं तसं आपण जर एखाद्या गावामध्ये अधिकाऱ्याची भेट न घेता राहिलो तर आपल्याला त्रास दिला जातो. तसं परमेश्वराला ओळखलं नाही, त्याची ओळखून घेतली नाही तर आपल्याला नरक यातना, यमयातना काही केल्या चुकत नाही. ब्रह्मांड नायक या चराचराचा, विश्वाचा करता धरता हरता ओळखता येत नाही, हे काही चांगले नाही. 84 लक्ष योनीमध्ये भगवंताने फक्त मनुष्याला हा अधिकार दिलेला आहे की तो भगवंताची ओळखून घेऊ शकतो. आणि जर आपण त्यालाच ओळखलं नाही तर समजलं की हे चांगलं नाही. ज्या परमात्म्याने आपल्याला संसारात घातले, ज्याने हे अवाढव्य ब्रह्मांड निर्माण केले, त्याला जो मनुष्य ओळखत नाही तोच खरा पतित होय. या व्याख्येनुसार देहबुद्धीमध्ये जीवन जगणारी सर्वच माणसे किंवा आत्मज्ञान न झालेली सगळीच माणसे पतितच असतात. थोडं कठीण वाटेल पण सोप्यावर सांगितलेलं आहे. जो आपल्या देहालाच खरा मानतो अशी जी माणसं आहेत किंवा ज्यांना आत्मज्ञान झालं नाही, मी आत्मा आहे हे ज्यांना पटलेलं नाही, अशी सगळी माणसे स्वामीजींच्या मते पतितच असतात. केवळ आत्मज्ञानी संत तेवढा पावन असतो, पवित्र असतो. म्हणून समर्थ सांगतात की प्रत्येकाने खरा देव ओळखावा आणि आपल्या मनुष्य जीवनाचे सार्थक करून घ्यावे. देव कसा आहे हे कळत नसेल तर संतांची संगती धरावी, म्हणजे ते आपोआप देवाची ओळख करून देतील. संतांची संगती धरावी हे खरे आहे, पण संतांना ओळखावे कसे? देवाला ओळखण्याच्या अगोदर आपल्याला संतांना ओळखलं पाहिजे. म्हणून जे आपल्याला देवाची ओळखून देतात ते संत देवापेक्षा देखील महान आहेत. पण प्रश्न असा आहे की संतांना ओळखावे कसे? संत कोणाला म्हणावे? म्हणून समर्थ संतांची लक्षणे सांगतात. ज्याला भगवंताचे ज्ञान असते त्याला संत म्हणतात. शाश्वत म्हणजे कायम टिकणारे आणि अशाश्वत म्हणजे नष्ट होणारे काय आहे हे संतांनी योग्य प्रकारे बरोबर निवडलेले असते. खरा देव कधीही पालटत नाही, त्याच्यामध्ये केव्हाही कधीही बदल होत नाही. म्हणून त्याला त्रिकालाबाधित असे म्हटलेले आहे. तसेच तो आपल्या स्थानावरून म्हणजे आपल्या जागेवरून कधीही हलत नाही. अशी प्रचिती म्हणजे असा ज्याचा स्वानुभव असतो तो थोर साक्षात्कारी संत किंवा साधू आहे. जो शरीराने लोकांमध्ये वावरतो, समाजात वावरतो, पण खऱ्या अर्थाने तो त्यांना दिसत नाही. त्याचं शरीर लोकांना दिसतं, पण खऱ्या अर्थाने तो संत आहे, साधू आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही. गोष्टी मात्र तो जगावेगळ्या करतो, राहतो समाजात लोकांमध्ये, पण त्याच्याबरोबर आपण बसलो की त्याच्या गोष्टी मात्र जगावेगळ्या असतात, म्हणजे व्यवहारातल्या नसतात, परमार्थातल्या असतात. दृश्याच्या अतीत असणाऱ्या स्वस्वरूपाबद्दल तो सांगतो. हे दृश्य जगत त्याच्या पलीकडे जे आपलं स्वरूप आहे, परमात्म स्वरूप, त्याबद्दल तो संत सांगतो. ज्याच्या अंतरंगात, अंतःकरणात सदैव आत्मज्ञान जागे असते तोच खऱ्या अर्थाने साधू असतो. यानंतर समर्थ आपल्याला ज्ञान म्हणजे काय ते सांगतात. परमात्मा तीनही गुणांच्या पलीकडे आहे असा प्रत्यक्ष
अनुभव येणे याला ज्ञान म्हणतात. या अनुभवाशिवाय इतर जे काही आहे ते सर्व अज्ञान समजावे. पोट भरण्यासाठी लोक अनेक विद्यांचा, विविध कलांचा अभ्यास करतात. लोक याला ज्ञान म्हणतात, परंतु त्यामुळे जीवनाचे सार्थक होत नाही. म्हणूनच ज्या योगे एका देवाचा साक्षात्कार करून घ्यावा तेच खरे ज्ञान आणि त्यानेच मनुष्य जन्माचे सार्थक होते. बाकीच्या विद्या पोट भरू असल्याने त्या आपल्या जीवनाचे सार्थक करूच शकत नाही. जन्मभर पोट भरण्यासाठी कष्ट उपसले आणि या नश्वर देहाचे संरक्षण केले तरी अंतकाळी हे सगळे वाया जाते. कारण आपण जे खरे ज्ञान आहे ते मिळवले नाही, म्हणून अंतकाळी सगळे वाया जाते. म्हणजे आपला मनुष्य जन्म देखील वाया जातो. सांगण्याचा मुद्दा असा की पोट भरण्याच्या विद्यांना कोणीही आत्मविद्या म्हणू नये. ज्या ज्या विद्या पोट भरण्याच्या आहेत त्याला कोणी आत्मविद्या असं म्हणता कामा नये. सर्व व्यापक परमात्म वस्तू ज्या अनुभवाने आपल्याला तात्काळ प्राप्त होते तेच खरे ज्ञान होय. स्वामीजी सांगतात, आत्मज्ञान करून घ्यायचे असेल तर आत्मज्ञानी पुरुषाकडेच जावे लागते. त्याच्याकरता त्यांनी आपल्याला बरेच उदाहरणं दिली. ज्याप्रमाणे डॉक्टर व्हायचे असेल तर डॉक्टरपाशी, वकील व्हायचे असेल तर वकिलाकडे, चांगला इंजिनियर व्हायचे असेल, अभियंता तर त्याच्याकडे जावे लागते. शिक्षक होण्यासाठी शिक्षकाकडे जावे लागते. त्याप्रमाणे परमात्म वस्तूचे ज्ञान, आत्मज्ञान करून घेण्यासाठी परमात्म वस्तूचे ज्ञान ज्याला झाले आहे, ज्याच्याजवळ आहे त्याच्याकडेच जावे. कारण तोच खरा संत किंवा तोच खरा साधू होय. त्यालाच समाधान मिळवण्याचा मार्ग विचारावा. आणखीन काही उदाहरण देतात. आत्मज्ञानी पुरुषाकडेच का जावे? एक अज्ञानी माणूस दुसऱ्या अज्ञानी माणसाकडे गेला तर त्याच्यापाशी ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. एक आंधळा माणूस दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवू शकेल काय? उलट दोघेही खड्ड्यातच जातील, नाही का? एक म्हण आठवली. एकादशीच्या घरी शिवरात्र गेली, आपल्या माहीत असेल. अशा वेळी कोणी कोणाला जेवायला घालावे? कारण दोघी उपाशीच. समर्थ म्हणतात, करंट्या, अभागी, दैवहीन माणसाच्या दर्शनाने आपले नशीब उदयाला येणे शक्यच नसते. एक रोगी रोगातून मुक्त होण्यासाठी दुसऱ्या रोगाकडे गेला तर त्याचा रोग दूर होईल का? त्याला आरोग्य प्राप्त होईल का? एक दुर्बल माणूस दुसऱ्या निर्बलाकडे गेला तर तो त्याचे रक्षण करू शकत नाही. अथवा एखादे पिशाच्च दुसऱ्या पिशाच्याकडे गेले तर ते त्याला पिशाच्य योनीतून मुक्त करू शकणार नाही. पुढे समोर सांगतात, एखादा दारू पिऊन उन्मत्त झाला, झिंगलेला आहे, तो तशात दुसऱ्या झिंगलेल्या दारुड्याकडे गेला तर कोण कोणाची समजूत घालणार? कोण कोणाची दारू सोडवणार? भिकाऱ्याकडे भिक्षा मागितली तर मिळत नाही, कारण तोच दारोदारी भिक्षा मागत फिरतो आहे. गुरुहीनाकडे म्हणजे ज्यांच्या जीवनात गुरु नाही त्याच्याकडे गुरु दीक्षा मिळणारच नाही. कृष्ण पक्षात म्हणजे मराठी महिन्याचे जे 2 भाग आहेत, पहिला भाग पौर्णिमेपर्यंत आणि दुसरा भाग अमावास्येपर्यंत, या कृष्ण पक्षामध्ये चांदण्याचा प्रकाश कसा बरी मिळू शकेल? तो आपल्याला शुक्ल पक्षात मिळतो, पौर्णिमेला. समर्थ मुनी सांगतात, एखाद्या
स्वैराचारी माणसाकडे दुसरा स्वैराचारी माणूस गेला तर तो काही सदाचारी होत नाही. एका गैरशिस्त माणसाकडे दुसरा गैरशिस्त माणूस गेला तर तो शिस्तबद्ध होईल का? किंवा एका प्रापंचिकाकडे म्हणजे बद्ध मनुष्याकडे दुसरा प्रापंचिक बद्ध मनुष्य गेला तर तो काही सिद्ध पुरुष होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे एका देहबुद्धीच्या मनुष्याकडे दुसरा देहबुद्धीचा माणूस गेला तर तो काही विधेय होत नाही. म्हणून आत्मज्ञान हवे असेल तर आत्मज्ञानी पुरुषाकडेच जावे लागते, कारण त्याशिवाय आत्मज्ञानी पुरुषाशिवाय आत्मज्ञानाचा मार्ग सापडत नाही. सद्गुरूंच्या पाठिंब्या वाचून परमार्थ साधत नाही. म्हणून आत्मज्ञानी पुरुषाचा शोध घ्यावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, त्याचे रीतसर म्हणजे अनन्य भावाने शरण जावे आणि त्याचे शिष्यत्व पत्करावे. असे झाले की मग त्याच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे सद्गुरूंच्या आत्मज्ञानी पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली सारासार विचाराने जीवाला मोक्षप्राप्ती होते. अर्थातच त्याला देखील आत्मज्ञान होते. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 6व्या दशकातील देवशोधन नावाचा पहिला समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.